आणि आता एक महत्त्वाची बातमी आहे। उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एकाच विमानातून प्रवास केलेला आहे। ठाकरे आणि फडणवीस विमानामध्ये एकाच लेनमध्ये बसलेले आहेत। ठाकरे नागपूरवरून यवतमाळला जाणार आहेत। आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आणि अनिल देसाई हे देखील एकत्र असल्याचं चित्र पाहायला मिळालेलं आहे। उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एकाच विमानातून प्रवास केलेला आहे। ठाकरे फडणवीस विमानामध्ये एकाच लेनमध्ये बसल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळतंय। उद्धव ठाकरे यांचा दौरा सुरू होतोय आणि त्या पार्श्वभूमीवर आता उद्धव ठाकरे हे नागपूरवरून यवतमाळला रवाना होतील। मात्र मुंबई ते नागपूर हा प्रवास, विमान प्रवास या दोन्ही नेत्यांनी सोबत केलेला आहे। याच विमानामधून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्याला बसलेले दिसत आहेत आणि त्याच लेनमध्ये पाठीमागे खासदार संजय राऊत देखील बसलेले आहेत आणि बाजूला शिवसेना ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांचे शिवसेना ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे देखील आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात। एकाच विमानामधून या सर्व नेत्यांनी प्रवास केलेला आहे। ठाकरे फडणवीसांनी एकत्र विमानातून प्रवास केलाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे तसंच आदित्य ठाकरे हे एकाच रांगेत बसलेले आपल्याला पाहायला मिळतात। तर दुसरीकडे मागच्या रांगेमध्ये खासदार संजय राऊत देखील आपल्याला बसलेले पाहायला मिळतात। तर ही महत्त्वाची दृश्य आपण पाहतोय। ठाकरे आणि फडणवीसांनी एकाच विमानातून प्रवास केलेला आहे। मुंबईवरून नागपूरकडे एकत्र प्रवास या दोन्ही नेत्यांनी केलेला आहे। त्यामुळे विविध चर्चा सुरू झालेल्या आहेत। उद्यापासून खरं तर उद्धव ठाकरे यांचा हा दौरा आजपासूनच खरं तर सुरू झालेला आहे। 6 फुटीर खासदारांच्या मतदारसंघात जाऊन उद्धव ठाकरे हे जाहीर सभा घेणार आहेत। त्यांच्या दौऱ्याला आजपासून सुरुवात झाली आहे आणि त्याच दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी आज मुंबई ते नागपूर हा प्रवास केलेला आहे आणि याच विमान प्रवासामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील त्यांच्या सोबत याच विमानात असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। शिवसेना ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे सध्या आपल्यासोबत फोनलाईनवरनं जोडल्या गेलेल्या आहेत। सुषमाताई, सध्या या विमान प्रवासाची पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणात नव्यानं चर्चा सुरू झाली आहे। एकाच विमानामधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे प्रवास करतायत। मला नाही वाटत की याच्यावरून काही फार वेगळ्या चर्चा कराव्यात किंवा काही चर्चांना उधाण यावं, कारण हे खरंच सहज स्वाभाविक आहे। राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं होमग्राऊंड नागपूर आहे आणि उद्धव साहेबांचा नियोजित दौरा आजपासूनचा यवतमाळ, वाशिम, हिंगोली असा आहे। त्यामुळे या सगळ्या नियोजित दौऱ्याच्या अनुषंगाने एकीकडे पंतप्रधानांपासून सगळेच जण म्हणत आहेत की इंधन बचत झाली पाहिजे आणि त्यासाठी जर खाजगी विमानाने प्रवास करणे टाळले असेल आणि एका विमानातून प्रवास झाला असेल तर काही हरकत नाही, कारण तशीही मुंबई ते नागपूर पर्यंतची जी विमानांची जी फ्रिक्वेन्सी आहे ती फार कमी आहे। दोघांनाही कदाचित आपापल्या कामकाजाच्या वेळा अनुसरून जर एका ठराविक वेळेतलं विमान सोयीचं वाटलं असेल आणि ते त्यांनी घेतलं असेल तर त्यात काही फार विशेष नाही। दोन्ही नेत्यांमध्ये काही चर्चा देखील झाली आहे, बातचीत झाली आहे, एकमेकांची विचारपूस दोन्ही नेत्यांनी केली असं समजतंय। अहो, हे तर म्हणजे अगदी मला एकनाथ शिंदे एकदम भेटले तर मी सुद्धा त्याच्यात सहज नमस्कार चमत्कार होईल ना। त्यात इतकं काय, म्हणजे आपण इतकी तर संस्कृती पाळणारे लोक आहोत। शिवाय देवेंद्रजी असतील किंवा उद्धव साहेब असतील, हे 30 वर्ष या लोकांनी एकत्रित काम केलेलं आहे। राजकारणात हे एकत्रित राहिले आहेत। त्यामुळे जर एक आपला जुना मित्र अचानक आपल्या समोर आला तर आपण स्मितहास्य करणं, हस्तांदोलन करणं किंवा एकमेकांची ख्याली खुशाली विचारणं हे स्वाभाविक आहे। मिश्किलपणे कदाचित देवेंद्रजी म्हणाले असतील की हीच एक मोठी बातमी आहे, तर त्यात एवढं काही विशेष नाही। ठीक आहे सुषमाजी, खूप खूप धन्यवाद आपल्या या प्रतिक्रियेसाठी। तर शिवसेना ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांची ही प्रतिक्रिया आपण पाहिलेली आहे। खासदार नरेश म्हस्के सध्या आपल्यासोबत फोनलाईनवरनं जोडले गेलेले आहेत। म्हस्केजी, आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एकाच विमानामधून हा प्रवास केलाय। मुंबई ते नागपूर असा हा विमान प्रवास आहे ज्याची सध्या आता चर्चा सुरू आहे। तुम्ही कसं पाहता याकडे? हे बघा, विमानातून एकत्र प्रवास आहे, त्यामध्ये वेगळं काय आहे किंवा त्याच्याकडे चुकीच्या पद्धतीने पाहण्याचा विषयच येत नाहीये। प्रवासी विमान आहे, नागपूरला दोघेही व्यक्ती निघालेले आहेत। एकाच विमानातून जर जात असतील तर त्याच्यावरती चर्चा करण्यासारखं किंवा त्याच्याविषयी मत व्यक्त करण्यासारखं काय आहे मला काही वाटत नाही। योगायोग असावा। मात्र दोन्ही नेत्यांमध्ये तिथे बातचीत देखील झाली आहे असं समजतंय। आपण जे फोटो दाखवतोय त्यात तर कुठे असं काही दिसत नाहीये। आणि जरी राजकारणामध्ये
पक्षांची मतं वेगवेगळी असतात, भूमिका वेगवेगळ्या असतात, परंतु राजकारणामध्ये कोण कोणाचा वैयक्तिक शत्रू नसतो. त्यामुळे ते समोर आल्यानंतर जर एकमेकांशी जर बोललं तर काय हरकत आहे. हा काही शेतावरच्या बांधाचा तुझी हद्द आणि माझी हद्द हा विषय नाहीये. त्यामुळे मला काही असं वेगळं वाटत नाही. हा योगायोग असेल. नाही, याची चर्चा होण्याचं कारण देखील आणखी एक आहे की नुकतंच ऑपरेशन टायगर ज्या पद्धतीनं राज्यात राबवलं गेलं, 6 खासदार उद्धव ठाकरेंची साथ सोडून तुमच्याकडे आलेले आहेत, त्यामुळे या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवरच्या नंतरच हा प्रवास होतोय. बघा, मला असं वाटतं राजकारणामध्ये प्रत्येकाची मतं, प्रत्येकाचे विषय, पक्षाच्या भूमिका हे वेगवेगळे असतात. म्हणून एकमेकांमध्ये शत्रुत्व नसतं किंवा समोर आल्यानंतर मी नाही जा म्हणून कोण मान वाकडी करत नाही. त्याच्यामुळे मला काही याच्यामध्ये काही वेगळं असं काही वाटत नाही. आणि याविषयी मत व्यक्त करणं भूमिका म्हणून तेही काही वेगळं वाटत नाहीये. योगायोग आहे. दोन्ही व्यक्ती या राजकारणातल्या मोठ्या व्यक्ती आहेत आणि एकाच वेळी जर नागपूरला जात असतील, प्रवासी विमानात जर एकत्र असतील तर हा योगायोगच असेल. ठीक आहे. नरेश म्हस्केजी, खूप खूप धन्यवाद आपल्या या प्रतिक्रियेसाठी. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांनी एकाच विमानातून हा प्रवास केलेला आहे. मुंबई ते नागपूर असा हा प्रवास आहे. यावेळी उद्धव ठाकरे यांच्यासोबत आदित्य ठाकरे देखील या विमानामधनं प्रवास करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. शिवसेना ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत, अनिल देसाई देखील या विमानामध्ये उद्धव ठाकरे यांच्यासोबतच प्रवास करताना आपल्याला दिसत आहेत. उद्धव ठाकरे आजपासून दौऱ्यावर निघालेले आहेत आणि त्याच्याच पार्श्वभूमीवर ते आज मुंबई ते नागपूर असा हा विमान प्रवास करतायत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या सोबत त्यांचा हा प्रवास सध्या सुरू आहे. मंत्री उदय सामंत सध्या आपल्यासोबत फोनलाईनवरनं जोडले गेलेले आहेत. सामंतजी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांनी एकाच विमानातून हा प्रवास केलेला आहे आणि त्याची चर्चा खरं तर आता पुन्हा सुरू झाली आहे. तुम्ही कसं पाहताय? आपली काय प्रतिक्रिया यावर? कुठच्या विमानातून प्रवास केला? मी प्रायव्हेट विमानातून प्रवास करतायत की मला म्हणजे कुठच्या विमानातून प्रवास करतायत ही कल्पना नाही. पण केला प्रवास तर काय त्याच्यामध्ये म्हणजे माननीय देवेंद्रजी राज्याचे मुख्यमंत्री आहेत, ते नागपूर दौऱ्यावर येत आहेत. कदाचित युबीटीच्या पक्षप्रमुखांचा देखील नागपूर दौरा असेल. मी पण योगायोगानं नागपुरातच आहे. मग याचा अर्थ आपण वेगळा लावू शकत नाही ना. त्याच्यामुळे मला असं वाटतं की योगायोग असेल आणि दोघं एकत्र आहेत. आम्हाला असुरक्षित वाटण्याचं काहीच कारण नाही. नाही, आता ज्या घडामोडी महाराष्ट्राच्या राजकारणात घडलेल्या आहेत, ऑपरेशन टायगर नुकतंच पार पडलंय, तुमच्यासोबत 6 खासदार आलेले आहेत आणि त्याच्यानंतरच हा विमान प्रवास होतोय आणि याच्यामध्ये दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा देखील झाली असं समजतंय. नाही, समोरासमोर आल्यानंतर चर्चा झाली तर त्याच्यामध्ये नवल वाटण्यासारखं काहीच नाही ना. ह्याच्यामध्ये आमच्या नेत्यांवर, मुख्य नेत्यांवर, एकनाथ शिंदे साहेबांवर सगळ्यांचा विश्वास आहे. त्याच्यानंतर त्यांच्याबद्दल आम्हाला सगळ्यांना कॉन्फिडन्स आहे. कोणी कोणाबरोबर चर्चा केली तर आम्ही असुरक्षित नाहीत हे आम्हाला माहिती आहे. त्याच्यामुळे त्यांनी जर विमानामध्ये चर्चा केली असेल तर आम्हाला कशाला राग यायला पाहिजे. ठीक आहे. उदय सामंतजी, धन्यवाद आपल्या या सविस्तर प्रतिक्रियेसाठी. भाजपचे नेते प्रवीण दरेकर देखील सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. दरेकरजी, उदय सामंत यांच्याशी आम्ही आता बोलत होतो. तुम्ही कदाचित त्यांची प्रतिक्रिया ऐकली असेल. शिवसेनेला या संदर्भात असुरक्षित वाटण्याचं काहीच कारण नाही असं उदय सामंत म्हणतात. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांनी एकाच विमानातनं हा प्रवास केलाय. याकडे तुम्ही कसं पाहताय? नाही, उदय सामंत बरोबर बोलवले. याच्यामध्ये दोघांमध्ये जनरल विमानाने चर्चा करत असताना, प्रवास करत असताना चर्चा करणं आणि त्यातनं सुरक्षित असुरक्षित असण्याचा प्रश्नच उद्भवत नाहीये. आपल्या महाराष्ट्राला एक राजकीय संस्कृती आणि परंपरा आहे. त्याच्यामुळे दोन पक्षाचे नेते बाजूला बसल्यावर त्या ठिकाणी संवाद न करणं एक आपली संस्कृती नाही आणि त्याच्यामुळे त्यांच्यात संवाद झाला असेल, चर्चा झाली असेल तर ही आपली परंपरा आहे. आता दोन नेते एकत्र आल्यावर वेगवेगळ्या विषयावर चर्चा होऊ शकते, विकासावर होऊ शकते, राजकीय होऊ शकते, पण त्याचा संदर्भ लगेच राजकीय काहीतरी घडामोडी वेगळ्या होतील असं मानायचं काहीच कारण नाहीये. कारण या ठिकाणी महायुतीचं नीटपणे त्या ठिकाणी सरकार सुरू आहे. आता केवळ हा योगायोग म्हणता येईल असं मला तरी वाटतं. आता आपण इथून फोनवर तिथे काय चर्चा झाली, काय झालं याचा अनुमान लावणं त्या ठिकाणी मला वाटतं कठीण आहे. परंतु एका खाजगी विमान नाही, खाजगी विमान असतं तर आपल्याला काही
आणखी चर्चेला स्कोप त्या ठिकाणी असतो की खरंच काही आहे का. परंतु मला वाटतं केवळ योगायोग त्या ठिकाणी असावा. आणि देवेंद्रजी राज्याचे मुख्यमंत्री आहेत, उद्धवजी ठाकरे साहेब सुद्धा माजी मुख्यमंत्री राज्यातल्या महत्वाच्या पक्षाचे नेते आहेत. हो, आणि त्याच्यामुळं संवाद झाला असेल तर त्याच्याविषयी काही वाटायचं कारण नाहीये. ठीक आहे. प्रवीण दरेकरजी, खूप खूप धन्यवाद आपल्या या सविस्तर प्रतिक्रियेसाठी. भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांची ही भूमिका आपण ऐकलेली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांनी एकाच विमानामधून हा प्रवास केलेला आहे. मुंबईवरून नागपूरकडे त्यांनी एकत्र एकाच विमानातनं प्रवास केलेला आहे. आणि यावेळी उद्धव ठाकरे यांच्यासोबत आदित्य ठाकरे देखील असलेले आपल्याला यामध्ये पाहायला मिळत आहेत. शिवसेना ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत देखील या ठिकाणी आपल्याला बसलेले पाहायला मिळतात. एकाच रांगेमध्ये मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे हे या विमानामध्ये बसलेले दिसलेले आहेत. आणि मुंबई ते नागपूर असा हा विमान प्रवास या दोन्ही नेत्यांनी केलेला आहे. आणि त्यामुळंच आता विविध चर्चा खरं तर सुरू झालेल्या आहेत. या ठिकाणी दोन्ही नेत्यांनी हस्तांदोलन देखील केलेलं आहे असं समजतं. एकमेकांची विचारपूस देखील या दोन्ही नेत्यांनी केलेली आहे. उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांनी एकाच विमानातनं हा प्रवास केलेला आहे. उद्धव ठाकरे यांचा आजपासून दौरा सुरू झाला आहे आणि त्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर ते आज मुंबई ते नागपूर असा प्रवास करतायत. आणि याच वेळी आपण पाहतोय की एकाच विमानातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांनी हा मुंबई ते नागपूर असा एकत्रित प्रवास केलेला आहे. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांनी एकाच विमानातनं हा प्रवास केल्यामुळं आता विविध चर्चा सुरू झालेल्या आहेत. इतकंच नाही तर या दोन्ही नेत्यांमध्ये काहीशी चर्चा झाली असं देखील समजतंय. खासदार अरविंद सावंत सध्या आपल्यासोबत फोनलाईनवरनं जोडले गेलेले आहेत. अरविंद सावंतजी, या विमान प्रवासाची आता पुन्हा नव्यानं चर्चा होतीये. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे एकाच विमानामधून मुंबई ते नागपूर असा त्यांनी प्रवास केलाय. तुमची काय प्रतिक्रिया? जरा पुढे अरविंद सावंतजी, आवाज येतोय? पर्यंत ते जरा बगरीवरती. खासदार अरविंद सावंतजी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. सावंतजी, आवाज येतोय? तर त्यांच्याशी आपला संपर्क सध्या होऊ शकत नाहीये. पुन्हा एकदा आपण त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करणार आहोत. मात्र ही एक महत्त्वाची दृश्य सध्या आपण पाहतोय. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांनी एकाच विमानातनं हा प्रवास केलेला आहे. मंत्री शंभूराज देसाई सध्या आपल्यासोबत फोनलाईनवरनं जोडले गेलेले आहेत. देसाईजी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांनी हा एकत्र प्रवास केला मुंबई ते नागपूर आणि या प्रवासाची सध्या आता चर्चा होतीये. शिवसेनेचं या संदर्भात काय भूमिका आहे? शिवसेनेची काय प्रतिक्रिया आहे? तुम्हाला व्यक्तिगतरित्या यामध्ये काय वाटतंय? मी माझं व्यक्तिगत मत सांगतो. हो, शंभूराज देसाई म्हणून, की गेल्याच महिन्यात 2 महिन्यापूर्वी देशाच्या माननीय पंतप्रधान मोदी साहेबांनी सगळ्या लोकप्रतिनिधींना सांगितलेलं आहे पब्लिक ट्रान्सपोर्टचा जास्तीत जास्त वापर करा. हो, आणि तेव्हापासून सर्वच जण खासगी विमानं, खासगी हेलिकॉप्टर, चार्टर बंद करून पब्लिक ट्रान्सपोर्टच्या ज्या काय फॅसिलिटीज आहेत त्यातनं सगळेजण आम्ही वापर करतो. त्यानुसार आता ह्या इंडिगोच्या फ्लाईटमध्ये योगायोगानं माननीय फडणवीस साहेब नागपूरला निघालेले आहेत. उद्धव ठाकरे साहेब सुद्धा त्या भागातल्या दौऱ्यावरती निघालेले आहेत. योगायोगानं ती एका विमानात आली. त्यामुळं त्याच्यात काय फार मोठं घडलंय असं तर मला वाटत नाही. योगायोगानं दोघांची भेट झाली ते चालले एका विमानानं. यापेक्षा वेगळं आम्हाला काय वाटत नाही त्यात. पण दोन्ही नेत्यांची जर काही चर्चा झाली असेल तर शिवसेनेला त्यामध्ये शिवसेनेची काय भूमिका असेल? चर्चा विमानात होतात का अशा? आणि तसं तर काही दिसत नाही. त्या विमानाच्या खिडकीकडं उद्धव ठाकरे साहेब आहेत, इकडच्या खिडकीकडे फडणवीस साहेब आहेत. दोघांच्या मध्ये बरंच अंतर आहे. त्यामुळे अशी एवढ्या लांबनं मोठ्या अख्ख्या विमानाला चर्चा ऐकू जाईल काय झाली विमानात तर अख्ख्या विमानातल्या पॅसेंजर लोकांना. ठीक आहे. आणि जर काही समजा तुम्ही म्हणताय तसं काही चर्चा झाली का, तर नक्कीच मला ती राजकीय तुम्ही प्रश्न विचारलाय. तर मग माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांच्या हे 2019ची घटना पूर्ण लक्षात असणार आहे की 2019ला महायुतीचं सरकार जनतेनं निवडून दिलं सेना भाजपचं त्यावेळी. आणि एका रात्रीत कोणाच तरी हट्टामुळे ते महाविकास आघाडीचं सरकार झालं आणि त्याचं नेतृत्व कोणी केलं हे सगळ्या महाराष्ट्रानं पाहिलंय.
त्यामुळे माननीय फडणवीस साहेबांना 2019ची सगळी घटना ही अगदी पूर्णपणे त्यांच्या लक्षात असणार आहे. त्यामुळं काय राजकीय काय चर्चा झाली असेल असं मला तर काही वाटत नाही. हो पण याचा संदर्भ 2019च्या नक्कीच विधानसभा निवडणुकीच्या निकालाला आहे. तुम्ही प्रश्न विचारला म्हणून सांगितलं मी. हो हो ठीक आहे. शंभूराज देसाईजी खूप खूप धन्यवाद आपल्या या नमस्कार. सविस्तर प्रतिक्रियेसाठी. तर मंत्री शंभूराज देसाई यांची ही भूमिका आपण ऐकलेली आहे. शिवसेनेचे नेते आणि मंत्री संजय शिरसाट देखील सध्या आपल्यासोबत फोन लाईनवरनं जोडले गेलेले आहेत. शिरसाटजी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांनी एकाच विमानातनं हा प्रवास केलाय मुंबई ते नागपूर. काय तुमचं म्हणणं आहे, काय प्रतिक्रिया आहे? विमानामध्ये प्रवास करणं याचा अर्थ एकमेकाशी बोलणं किंवा संवाद साधणं असं होत नाही. आता असं झालंय ना की राजकीय लोकांनी एका विमानात सुद्धा प्रवास करणं याच्या बातम्या व्हायला लागलेल्या आहेत. माझ्या बरोबर आमच्या विरोधी पक्षातले अनेक आमदार संभाजीनगर ते मुंबई विमान प्रवासात असतात. हो. याचा अर्थ काय, आम्ही सर्वजण आमची युती झाली असं समजायचं का? उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस एका विमानात गेले. निश्चितच हे काही राजकीय वैर हा वेगळा विषय आहे. वैयक्तिक कुणाची दुश्मनी नसतात आणि जर त्यांच्या आपसमध्ये काही बोलणं झालं असेल, हाय हॅलो झाला असेल तर त्याला एवढं मोठा कव्हरेज देणं मला वाटतं योग्य नाहीये. संजय राऊत सुद्धा मला अनेक वेळा भेटतात, आमचं हाय हॅलो होतं. याचा अर्थ काय होतो? संजय राऊत काय माझे दुश्मन आहेत किंवा देवेंद्र फडणवीस काय यांचे दुश्मन आहेत? आणि उद्धव ठाकरे असतील किंवा आदित्य असतील, अधिवेशनाच्या काळामध्ये सीएम कडे जाऊन अनेक वेळा तुम्ही पाहिले बुके दिलेले आहेत, 15-15, 20-20 मिनिटं गप्पा मारलेल्या आहेत. राजकीय समीकरणं वेगळी, राजकीय गणितं वेगळी आणि भूमिका वेगळी. विमानात बसून प्रवास करणं यासाठी ही योग्य जागा नसते. म्हणून हाय आलो पुरतं ते एकमेकाला भेटले. त्याच्यामध्ये कोणताही बाकी संवाद न होता हसी मजाकचा संवाद निश्चित झाला असेल. खासदार अरविंद सावंत देखील शिरसाटजी सध्या आपल्यासोबत आहे. तुमचं म्हणणं त्यांनी देखील ऐकलेलं आहे. अरविंद सावंतजी, तुम्ही संजय शिरसाटजी यांचं म्हणणं ऐकलेलं आहे. काय तुमची यावर पहिली प्रतिक्रिया? मुळात एक लक्षात घ्या की काही चार्टर्ड विमानाने नाही एकत्र येतात ना, की बाबा उद्धवजींनी चार्टर्ड विमान केलं किंवा देवेंद्रजींनी चार्टर्ड विमान केलं आणि त्याच्यात दोघं बसून चाललेत. इंडिगोने ते एका विमानात आले असतील, प्रयोग असेल. उद्धवजीचा दौरा सामन्यामध्ये घोषित झालेला आहे. ते उद्या येणार आहेत. देवळी वगैरे लागतात पुढं, ते उद्या यवतमाळला येणार आहेत. हो. आणि तिथून ते संबंध या गटात जिथे ते दौरा करणार आहेत, त्या दौऱ्यामध्ये ते येत आहेत. ज्या विमानाने ते आले त्याच विमान, पुन्हा अधिवेशन नाहीये, त्यामुळे देवेंद्रजी आपल्या मतदारसंघाकडे जातील असतील. हो हो ओके, ठीक आहे. अरविंद सावंतजी, खूप खूप धन्यवाद आपल्या या प्रतिक्रियेसाठी. तर उद्धव ठाकरे हे नागपूरहून आता यवतमाळला जाणार अशी देखील माहिती आहे. तर एकाच विमानामधून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांनी हा प्रवास केलेला आहे. यावेळी उद्धव ठाकरे यांच्यासोबत आदित्य ठाकरे आणि खासदार संजय राऊत देखील असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हा मुंबई ते नागपूर असा विमान प्रवास एकत्र केलेला आहे, ज्याची सध्या आता पुन्हा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये चर्चा सुरू झालेली आहे. यावेळी उद्धव ठाकरे यांच्यासोबत आपल्याला आदित्य ठाकरे देखील पाहायला मिळत आहेत. एकाच विमानातून यांनी प्रवास केला आहे. मुंबई ते नागपूर असा हा प्रवास आहे. देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये यावेळी चर्चा झाली आहे असं देखील समजतं. तर आदित्य ठाकरे आणि अनिल देसाई देखील या प्रवासामध्ये सोबत आहेत.